नाशिक सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान 2 गटात वाद, जमावावर पोलिसांकडून लाठीचार्ज। बांगलादेशच्या परिस्थितीवरून नाशिक बंदची दिली होती हाक। 16 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सकल हिंदू समाजातर्फे नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चावेळी काही नागरिकांकडून नाशिक शहराच्या भद्रकाली चौक, मंडई, दूध बाजार या परिसरात दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने 2 गटात वाद झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले जात आहे। दरम्यान नाशिक शहरामधील दोन्ही हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना सांगणे आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये। सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे। यामधून कुठलीही हानी होणार नाही। कोणाच्याही धार्मिक स्थळावर घाला घालू नये अशी विनंती यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। आवाज जनतेचा न्यूज मराठी, नाशिक। आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवाहन करत जात होते। भद्रकालीमध्ये त्यापैकी 4-5 बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही इंज्युअर्ड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे।